आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जलजीवन मोहिमेअंतर्गत देशात वर्ष 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. नागपूर शहरातून वाहणाऱ्या नद्यांसह नाल्यांच्या सफाई अभियानाचा आज प्रारंभ. आणि नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये उद्या भारतीय राजस्व सेवेतील तसंच रॉयल भूतान सर्व्हिसमधील अधिकाऱ्यांच्या 75व्या तुकडीच्या प्रवेश प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन. जलजीवन मोहिमेअंतर्गत देशात वर्ष 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं ध्येय आहे. त्यानुसार या ध्येयाकडे जलशक्ती मंत्रालयाची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचं प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनी केलं. मुंबई इथं आयोजित इंडिया वॉटर व्हिजन 2040 अँड बियॉन्ड या राष्ट्रीय जल परिषदेला शेखावत यांनी आज संबोधित केलं. जलजीवन मिशन अंतर्गत हरियाणा, तेलंगणा, गोवा या राज्यांसह 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता 100% नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे, तर बिहार, पंजाब या राज्यांमध्ये हे प्रमाण 90% आलं आहे, असं ते म्हणाले. आपल्या देशात सरासरी पावसाचं वार्षिक प्रमाण 1184 मिलीमीटर आहे. 4000 बिलियन क्युबिक मीटर पाणी दरवर्षी पावसापासून मिळतं. त्यामुळं पावसाचं पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पक्कं घर हा चांगल्या भविष्याचा पाया असल्याचं पुनर्प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या एका लाभार्थ्याला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय की लाभार्थ्यांच्या आयुष्यातले हे अविस्मरणीय क्षण देशाच्या सेवेसाठी अथक काम करत राहण्यासाठी प्रेरणा देत आहे. घर म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटचा सांगाडा नसून भावना आणि आकांक्षा त्याच्याशी जोडलेल्या असतात. घराच्या भिंती केवळ सुरक्षाच नव्हे तर उद्या चांगले दिवस येण्याचा विश्वास देतात, असंही त्यांनी म्हटलं. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्थेच्या सक्षम या वार्षिक जनकेंद्री महामोहिमेचा प्रारंभ पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव आणि संस्थेचे अध्यक्ष पंकज जैन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना जैन यांनी इंधन संवर्धनाचं महत्त्व अधोरेखित केलं. येत्या 30 एप्रिलपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. इंधन संवर्धन आणि ऊर्जा सक्षमतेचा संदेश लोकांमध्ये पोहोचवणं, स्वच्छ हरित भारताच्या उभारणीस मदत आणि इंधन तसंच क्रूड इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ही जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीनं शहरांमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या कुशल वाहतुकी कार्यप्रणालीच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. या स्वदेशी कार्यप्रणालीमुळे वाहन चालकांना प्रवास सुरू असताना मदत तसंच संभाव्य धोक्यांच्या सूचना मिळू शकतील. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग अँड IIT मद्रास यांच्या संयुक्तपणे ही कार्यप्रणाली विकसित केली आहे. देशात होणाऱ्या अपघातांपैकी जवळपास 84% अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळे होतात, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचं निरीक्षण आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं आयोजित केंद्र तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संस्कृती तसंच पर्यटन मंत्र्यांच्या 2 दिवसीय अमृत समागम या संमेलनाचं उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना शहा म्हणाले की आझादी का अमृत महोत्सव साजरे करणारे आपण सर्व भाग्यवान असून स्वातंत्र्य सेनानींच्या त्याग आणि कार्याबद्दलचा इतिहास नवीन पिढीला माहीत असला पाहिजे. आझादी का अमृत महोत्सव निमित्त प्रत्येक जिल्हा तहसीलनं विशेष सहभाग नोंदवून पथदर्शी काम करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयांमध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षा गायकवाड यांनी केलं.
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना तसंच नवीन पिढीला डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानं विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. इयत्ता 1ली ते 5वी साठी वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषेसह एकपात्री अभिनय स्पर्धा तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतोय. डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांचे बालपण हे विषय असतील. इयत्ता 6वी ते 8वी साठी निबंध लेखन, वक्तृत्व, स्वरचित कविता, काव्य वाचन, पोस्टर निर्मिती आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसंच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविधांगी पैलू हे विषय असतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग, पिवळी आणि पोहरा या नद्यांसह नाल्यांच्या सफाई अभियानाचा आज प्रारंभ झाला. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांनी बेलतरोडी रोडवरील पोहरा नदीवर स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. तसंच त्यांनी सेंट झेवियर शाळाजवळ पूर्व नागपूर इथं नाग नदीवर सुरू असलेलं सफाई अभियान कामाची पाहणी केली आणि संबंधितांना आवश्यक निर्देश दिले. दरवर्षी मनपातर्फे उन्हाळ्यात नदी स्वच्छता अभियान राबवण्यात येतं. यावर्षी नदी स्वच्छता अभियान 2 टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 6 उपभागामध्ये राबवण्यात येणार असून दुसरा टप्पा 1 मे पासून सुरू होणार आहे. नदी आणि नाले स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी 0.8 ते 1.5 लक्ष मेट्रिक टन गाळ काढण्यात येतो. यावर्षी नदी स्वच्छता अभियानांतर्गत नद्यांची रुंदी आणि खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरता सुरळीत प्रवाह करण्यात येईल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभाग हवाच असं प्रतिपादन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विभागाअंतर्गत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आगामी काळात दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी सर्व नगरपालिका आणि महामंडळ प्राधिकरणात कार्यशाळा घेतली जाईल असं देसाई यांनी सांगितलं. वर्ष 2021-22 रब्बी पणन हंगामामध्ये धान तसंच भरड धान्य खरेदी करता शेतकऱ्यांनी NEML पोर्टलद्वारे 11 ते 30 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आलं आहे. राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगामामधील धान खरेदीसाठी 1 मे ते 30 जून असा कालावधी निश्चित केला आहे. तसंच भरड धान्य खरेदी करता स्वतंत्र सूचना काढण्यात येणार आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत सर्व स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे. येत्या 2 मे पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागू होणार असून 2022-23 या शैक्षणिक वर्षात 13 जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. याबाबतचं परिपत्रक शासनानं काल जारी केलं. विदर्भात मात्र तापमान विचारात घेता 27 जून पासून शाळा सुरू होतील. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल समिती गोंदियाच्या वतीनं नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉन टेनिस आणि बास्केटबॉल कोर्टचं पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा तनपुरे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. राज्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊ नये, उष्माघाताचं प्रमाण वाढू नये, तापमान वाढीमुळे वाढणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. दरम्यान आज विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं 43° इतकं नोंदवण्यात आलं. नागपुरात काही वेळ ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा अधिकच जाणवला. नागपुरात आज 40.5° इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपूरच्या छिंदवाडा रोड स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये उद्या 13 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता भारतीय राजस्व सेवेतील तसंच रॉयल भूतान सर्व्हिसमधील अधिकाऱ्यांच्या 75व्या तुकडीचे प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या राजस्व विभागाचे सचिव तरुण बजाज यांच्या हस्ते होणार आहे. या
अकादमीद्वारे भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. या अधिकाऱ्यांची निवड संघ लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून केली जाते. थेट भरती होणाऱ्या या भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कर्तव्यावर पाठवण्यापूर्वी 16 महिन्यांच्या प्रवेश प्रशिक्षणातून जावं लागतं. यांना प्रशिक्षणादरम्यान कर प्रशासनातील विविध पैलूंवर प्रशिक्षित केलं जातं. यामध्ये कर कायदे, न्यायशास्त्राच्या संबंधित कायदे तसंच व्यापार कायदे याबाबत विशेष प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणादरम्यान काही ठिकाणी भेटी आयोजित केल्या जातात. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करत सहाय्यक आयुक्तपदी त्यांची नेमणूक होते. राजस्व सेवेतील अधिकारी कर अनुपालनात महत्त्वाची भूमिका बजावत असून त्यांचं राष्ट्र निर्माणामध्ये महत्त्वाचं योगदान असतं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जलजीवन मोहिमेअंतर्गत देशात वर्ष 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. नागपूर शहरातून वाहणाऱ्या नद्यांसह नाल्यांच्या सफाई अभियानाचा आज प्रारंभ. आणि नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये उद्या भारतीय राजस्व सेवेतील तसंच रॉयल भूतान सर्व्हिसमधील अधिकाऱ्यांच्या 75व्या तुकडीच्या प्रवेश प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन. आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.